एवढे सक्षम अधिकारी जर तिथं असतात तर हे काय झोपा काढतात काय? हा, मग हे पगार कायचा घेतात? तर माझा विषय प्रश्न आहे मंत्री महोदयाले, ज्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत हे बियाणे विकलं गेलं त्या अधिकाऱ्याला सस्पेंड आपण करणार का? हा माझे 3 प्रश्न आहे. आणि त्यांना सस्पेंड करून शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे हे आपण दाखवून द्यावं. आपण सक्षम मंत्री आहे, माझा विश्वास आपल्यावर आहे. नमस्कार, सत्यगोजार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. त्याला सोयाबीनचं बोकस बियाणं दिलं, याचा पर्दाफाश केलेला आहे, शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या आहे. मे वरुण सीड्स ॲग्रो इंडियन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद असे या कंपनीचे नाव आहे. आणि गणेश सोयाबीन अशा बॅगा त्यांनी विकलेल्या आहे. आणि माननीय राज्यमंत्र्यांनी मान्यही केलेलं आहे की ते बोकस बियाणं होतं, म्हणून त्या कंपनीनं ते बियाणं वापस घेतलं. टाईम वाढून घ्या. टाईम लक्षवेधी संपेपर्यंत वेळ वाढवण्यात येत आहे. मान्य मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की बियाणं बोकस होतं शेवटची आणि बियाणं बोकस होतं म्हणून त्या कंपनीने ते वापस घेतलं. मान्य मंत्री महोदय, बोकस बियाणं दिलं म्हणजे त्यांनी 420 केली. मग त्या कंपनीच्या विरोधात जी कंपनी आहे मे वरुण सीड्स अँड ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांनी 420 केली, म्हणून याच्यावर 420चा गुन्हा आपण दाखल करणार आहे काय? ज्या शेतकऱ्यांनी हे बियाणं घेतलं आणि पेरलं, साहेब, पहिल्या पाणी पडल्यावर पेरल्यावर दुसऱ्यांदा जर पेरलं तर ते उगवलं असलं तरी त्याला नाही का पाहिजे तेवढं ईड येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते. आता त्यांनी बियाणे वापस घेतलं, पण पेराचे, खताचे, निंदाचे, वावर तयार करायचे, उत्पन्नात घट होईल त्याचं हा जो सगळा खर्च आहे, जर आपण साधारण धरलं एकरी 10 पिकलं आणि आज 5,000चे भाव धरले तर 50,000 रुपये एकरी त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. जितक्या शेतकऱ्यांनी ज्या बॅगा इतक्या आलेल्या आहेत, त्या बॅगा ज्या शेतकऱ्यांनी घेतल्या असतील त्या शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये देण्यास त्या कंपनीले सरकार भाग पाडणार आहे काय? तिसरा प्रश्न आहे माझा की हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीवर ध्यान देण्यासाठी कृषी मंत्रालय कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यक आहे, त्याच्यावरचे वरिष्ठ अधिकारी आहे, तालुका कृषी अधिकारी आहे, जिल्हा कृषी अधिकारी आहे. मग एवढे सक्षम अधिकारी जर तिथं असतात तर हे काय झोपा काढतात काय? हा, मग हे पगार कायचा घेतात? तर माझा विषय प्रश्न आहे मंत्री महोदयाले, ज्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत हे बियाणे विकलं गेलं त्या अधिकाऱ्याला सस्पेंड आपण करणार का? हा माझे 3 प्रश्न आहे. आणि त्यांना सस्पेंड करून शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे हे आपण दाखवून द्यावं. आपण सक्षम मंत्री आहे, माझा विश्वास आपल्यावर आहे. 2 मिनिट मंत्री महोदय उत्तर देते. मंत्री महोदय माननीय अध्यक्ष महोदय, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मला एक बाब लक्षात आली की कंपनीला जो लायसन्स मिळाला होता तो वरुण सीड्सच्या नावाने मिळाला आणि कंपनीने वरुण सीड लिहून खाली जे ब्रँड लिहिलेला आहे तो गणेशा आणि तेजस्वी लिहिलेला आहे. जेव्हा मी याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनी जो करार केलेला आहे त्यामध्ये या कंपनीचा हा ब्रँड लिहिलेला आहे. ही बाब देखील कायद्याच्या दृष्टिकोनातून उचित आहे की अनुचित आहे याची देखील शहानिशा करण्याची मी आपल्या सचिवांना सूचना देतो. आणि ही जी प्रक्रिया आहे याची देखील वैधता आपण तपासू की हे असं करता येते का, त्याला जर करता येत नसेल तर यासाठी देखील त्याच्यावर फौजदारी कारवाई करू. अधिकाऱ्याला महाराज, माझे 3 प्रश्न होते, उत्तर द्या. उत्तर देत आहेत मंत्री महोदय. उत्तर 3 प्रश्न देत आहेत मंत्री महोदय उत्तर देत आहेत. म्हणून त्या कंपनीनं शेतकऱ्यापासून बियाणं वापस घेतलं आणि गोलमाल उत्तर देऊन राहिले अध्यक्ष महाराज की आज त्या कंपनीने आम्ही सचिवालय सांगतो बियाणं बोकस होतं, कंपनीने नाव दुसरं वापरलं, त्याच्यावर 420 गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ज्या शेतकऱ्याने हे बियाणं घेतलं त्याला 50,000 रुपये एकरी मदत या कंपनीच्या माध्यमातून दिली पाहिजे.
असा माझा प्रश्न आहे. आणि ज्या अधिकाऱ्याच्या 1 तारीख जे झालं त्या अधिकाऱ्याला आपण निलंबित केलं पाहिजे. हा माझा तिसरा प्रश्न आहे. मला तिन्ही प्रश्नाचे उत्तर पाहिजे. मंत्री महोदय अहो देतो बसा ना. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सर्व सभागृहाला ही बाब एक लक्षात मिनिट, आणून कुणावर देतो साहेब नाही, त्यांना एक बोलू द्या. की आपल्या जे कायदे आजपर्यंत विधिमंडळाने पारित केलेले आहे त्या कायद्याच्या राज्य आपलं आणि कायद्याच्या या राज्यामध्ये देखील आजच्या तारखेला जो ग्रीव्हन्स आहे त्यांचा त्यासाठी फक्त एक मार्ग उपलब्ध आहे, कंझ्युमर कोर्टमध्ये जाणे. आणि दुसरं, जेव्हा शेतकरी व्यापाऱ्याला माल विकतो तेव्हा व्यापाऱ्यांनी जरी शेतकऱ्याला पैसे दिले नाही तर तेव्हा आपण त्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही कोर्टात जाऊन त्याच्यावर क्लेम निर्माण करा. अध्यक्ष महोदय, ही प्रक्रिया फार लेंदी प्रोसेस आहे. या लेंदी प्रोसेसमुळे शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. म्हणून फक्त बियाण्याच्या संदर्भात कंझ्युमर कोर्टच्या संदर्भातच नाही तर शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर त्याला देखील अशा पद्धतीने सिव्हिल कोर्टात जावं लागते. हे दोन्ही प्रक्रिया शेतकऱ्याला पुरेपूर न्याय देणारी नाही, कारण की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये त्याला विलंब लागतो. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून, राज्याचा कृषी राज्यमंत्री म्हणून या दोन्ही विषयाला मी गांभीर्याने घेतलेला आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये जे काही आवश्यक अपेक्षा आहे राज्याच्या शेतकऱ्यांची आणि सभागृहाची, या अपेक्षेला सुसंगत निर्णय सरकार घेत आहे. सरकार शेतकऱ्याचा आहे. ज्या बाबी कायद्याच्या अखत्यारीत येत नाही त्या बाबीवर कुठलाही निर्णय घेतला तर तो टिकणार नाही. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई आम्ही निश्चितच त्या कंपनीला निर्देश देऊ की त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई. आणि एवढंच नाही, या कंपनीने अशा पद्धतीचे बियाणे महाराष्ट्रात कुठे विकलेले आहे त्याचा देखील चौकशी करण्याचे निर्देश देऊ आणि त्या शेतकऱ्यांच्या भावना देखील विचारात घेऊ की त्यांना बियाण्याच्या संदर्भामध्ये काय रिझल्ट आलेला आहे याची देखील शहानिशा करण्यात येईल. गुन्हा दाखल होणार का मंत्री महोदय? गुन्हा दाखल करणार का विचारतायत? गुन्हा दाखल करणार का? एक मिनिट मी उत्तर देतो. या पूर्ण बोला. एक मिनिट. या पूर्ण अध्यक्ष महोदय एक मिनिट मंत्री महोदय, पॉइंट ऑफ ऑर्डर. अध्यक्ष महोदय, सन्मान्य या सदनाचे ज्येष्ठ सदस्य माझे मित्र हरिजी पिंपळे हे काय नेहमी बोलायला उभं राहत नाहीत. कधीतरी बोलायला उभं राहतात आणि ते बोलत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं दुःख आणि शेतकऱ्यांचा आवाज ते आपल्या आवाजाच्या पलीकडे मांडतायत. मंत्री महोदय, आपण मगापासून मी सगळं बघतोय ऐकतोय, आपण एकच उत्तर देत आहे की अशा पद्धतीनं मग तालुका कंझ्युमर कोर्ट, मग जिल्हा कंझ्युमर कोर्ट, मग स्टेट गव्हर्नमेंट कोर्ट, मग शेतकरी त्याला पुरा पडू शकणार नाही. ऐका ना, काय जे आहे तुमचं ते. मग त्याने 2च पॉइंटेड प्रश्न विचारले की तोपर्यंत आपण त्या बियाण्यानं ज्याने कोणी ते विकलं आणि ज्याचं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला 50,000 रुपये देणार का, हा त्यांचा एक पॉइंटेड प्रश्न. त्या शेतकऱ्यांना अधिकारी सस्पेंड, एक हा पॉइंटेड प्रश्न. आणि दुसरा, हे सगळं जे घडतं ते आता तुम्ही आमदार होतात, आमदार असताना आपण किती ओरडतो, त्या सत्तेवर गेल्यानंतर आपण कसं त्यांना वाचवतो काही काळ आम्हालाही माहिती आहे. पण नुसतं वाचवून चालणार नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला प्रश्न विचारायचे तुम्ही शिक्षा कशी करायची तर त्यांचं म्हणणं ज्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं झालं त्याच्यावर कारवाई करणार काय आणि ती कोणती करणार ती सांगा. ऐका ना तुम्ही त्यांना, मी का उठलो तर सन्मान्य सदस्याला एक तुम्ही खुश केलं की आम्ही त्या कंपनीला सांगू त्याची नुकसान भरपाई द्या. तसं नाही, त्यांचं म्हणणं 50,000 रुपये तुम्ही द्यायला लावाल का, ती जबाबदारी तुम्ही घेताय का, आणि ज्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हे घडलंय त्याच्यावर नक्की कोणत्या स्वरूपाची कारवाई करताय, एवढेच त्यांचे प्रश्न आहेत, त्याला उत्तर द्या. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही मंत्री असताना कशा पद्धतीने सकारात्मक उत्तर दिलेलं आहे याची नोंद माझ्याकडे आहे. आणि मी देखील कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आहे. आपण स्पेसिफिक नाव सांगा की या अधिकाऱ्याची चूक आहे, या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचे त्याची चूक असेल तर कोणालाही स्पेअर करणार नाही, कोणालाही सोडलं जाणार नाही. परंतु बियाणे चुकीचे विकल्या गेलेले आहे. एखादा नाही मला उत्तर देऊ द्या. एक मिनिट बोला. या प्रकरणामध्ये अजून बियाण्याचा तपासणी अहवाल याचा आहे, तुम्ही समजून घ्या विषय. मी सुरुवातीला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे.
15 दिवसाच्या आतमध्ये याच्या संदर्भामध्ये बियाण्याचा अहवाल मागवल्यानंतर ज्या कायद्याच्या तरतुदी आम्ही स्पष्टपणे सभागृहाला सांगितलं आहे की कुठल्या कायद्याच्या कुठल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल आणि बियाणे जर बोगस या ठिकाणी निघाले आहे किंवा चुकीचे निघालेले आहे तर या संदर्भामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्याशी संबंध आहे का कुठे? आणि कृषी विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याचा जर संबंध असेल बोला. मी परत माननीय मंत्री महोदय बोला ना. माननीय अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये मंत्री उत्तर देत असताना उत्तर आपण ऐकून घ्यावं. उत्तर दिल्यानंतर जेव्हा एक मिनिट उत्तर दिल्यानंतर नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला आपल्याला सांगू इच्छितो की सरकारच्या तर्फे कोणालाही चुकीच्या कृतीसाठी प्रोटेक्शन दिलं जात नाही आहे, दिलं जाणार नाही आहे. मी सभागृहाला सांगू इच्छितो की लक्षवेधी सुरू झाल्यापासून आतापर्यंत आणि आजपर्यंत विभागाकडे कुठेही किंवा मंत्र्यांकडे किंवा कुठल्या अधिकाऱ्याकडे या संदर्भामध्ये आपण कुठल्या तरी अधिकाऱ्याची तक्रार केली का? त्याचं नाव आहे का? एक मिनिट. नाही, ही पद्धत नाही आहे अध्यक्ष महोदय. नाव सांगतायत अध्यक्ष महोदय. लक्षवेधीमध्ये सुद्धा नाही. एक मिनिट थांबा. मंत्री महोदय, सभागृहात सांगितलेली माहिती खरी मला बोलू धरून द्या कारवाई अध्यक्ष केली महोदय. जाते. ही पद्धत नाही राहत अध्यक्ष महोदय. त्यामुळं सभागृहात एक मिनिट सभागृहाच्या प्रथेप्रमाणे जी माहिती दिली ती खरी समजून कारवाई केली अध्यक्ष जाते. महोदय, एक मिनिट. मी या सभागृहाचा मागील 20-25 वर्षापासून सदस्य आहे. सन्माननीय सदस्यांनी जी माहिती दिली ती खरी समजून आपण त्याच्यावर कारवाई केली मी पाहिजे. अनेक वर्षापासून सभासद आहे. प्रश्न उपस्थित करण्याची एक पद्धत. अध्यक्ष महोदय, जर एखाद्या अधिकाऱ्याची चूक असेल तर आपण या लक्षवेधीमध्ये किंवा सभागृहामध्ये संबंधित अधिकाऱ्याचं नाव घ्या. मी आता कारवाई करतो. परंतु सन्माननीय मंत्री महोदय, मी या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय, वर्धा जिल्हा कृषी अधिकारी तोटावार यांनी या सीड कंपन्यांना अभय दिलेला आहे आणि कृषी केंद्रवाल्यांना दोषी पकडून त्यांच्यावर कारवाई होऊन आलेली आहे. मी या ठिकाणी सभागृहात मागणी करतो मंत्री महोदय की जिल्हा कृषी अधिकारी तोटावार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि कृषी केंद्रवाल्यांना संरक्षण द्यावं. त्यांच्यावर कारवाई होण्याचा काही विषय नाही आहे. कृषी केंद्रवाल्यांना या सीड कंपनीवाल्यांनी फसवलं आहे अध्यक्ष महोदय. म्हणून या ठिकाणी तोटावार जिल्हा कृषी अधिकारी वर्धा यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, निलंबनाची कारवाई करण्यात यावी. मंत्री महोदय सावरकर. अध्यक्ष महोदय, हो 2 मिनिटं थांबा. अध्यक्ष महोदय, बोला. एक मिनिट. अरे एक मिनिट बोला. माझा माईक चालू. चरण भाऊ एक मिनिट. हा बसा सावरकर साहेब. अध्यक्ष महोदय, आमच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या भावना. एक मिनिट, सावरकर साहेबांचं झाल्यावर बोला ना. बोला साहेब. माईक चालू ना. एक मिनिट. बोला. तुमचंच भाषण बोला. अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या आणि सदस्यांच्या भावना खूप तीव्र आहेत. मंत्री महोदयांची अडचण अशी होऊन राहिली की कारवाई
अधिकाऱ्यांवर करायसाठी ते काही भीत नाहीत. अडचण अशी आहे की कारवाई करण्यासाठी चूक काय आहे हे त्यांच्या निर्देशनात आणून द्यायचं होतं. ते कुठेतरी लॅप्स झालेलं आहे की बा चूक काय, चूक कशी पकडायची. मी तुम्हाला सांगतो. आपल्या इथं महाराष्ट्रानं पुरोगामी निर्णय घेतला आणि साथी नावाचं पोर्टल आपण जाहीर केलं. साथी नावाच्या पोर्टलमध्ये देशात प्रथम ब्रीडर जे प्रोग्राम असतात शेतीचे, ते ब्रीडर प्रोग्राम आपण त्या पोर्टलवर घेतले. म्हणजे ब्रीडर कोण, त्याचं टॅगिंग करणे हा अतिशय पुरोगामी निर्णय घेतला. नंतर मागच्या वर्षी आपण फाउंडेशन सीट त्याच्यामध्ये घेतलं भास्करराव भाऊ. आणि यावर्षी मी अभिनंदन करतो कृषी विभागाचं, मुख्यमंत्र्यांचं, की त्यांनी यावर्षी ट्रूथफुल बियाणं जे आहे ते पण साथी पोर्टलवर नोंदणी करणं अनिवार्य केलं. आता मी सदस्यांचं सांगतो की चूक काय टोटावारची किंवा जे कोणी अधिकारी असतील. तुमच्या वर्धा आणि जालना हे 2 जिल्हे सीड प्रोडक्शन प्रोग्राममध्ये अग्रेसर आहेत. फार मोठमोठ्या सीड कंपन्या 2 जिल्ह्यात आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये जर